त्याच्यातून पैसा निर्माण झाला. पण हे सगळं बघून काय झालं होतं मागच्या 4-5 वर्षात की अनेक लोक जोडली जायला लागली, की नाही, नाही हा चांगलं काम करतोय आणि मग ती लोकं पण डोनेट करायला लागली. ठीक आहे. हं. पण ते पुरेसं नाही व्हायचं. आणि मग आम्ही काय करायचो, वर्षाच्या शेवटी अडचण यायची ना, पैसे संपलेले असायचे आणि मुलांना असं घरी नाही पाठवतायत, की 2 महिने आता बाकी आहेत, पण पैसे संपले, आता तुम्ही घरी जा. मग आम्ही ना कर्ज काढतो दरवर्षी अजूनही. कर्ज म्हणजे आम्हाला कोणती संस्था बँक कर्ज नाही देऊ शकत एनजीओला. हं. मग हो. जसे अमित दादांसारखे मित्र आहेत सगळे वेगवेगळ्या ठिकाणी. हं. त्यांच्याकडून 2-5 लाख, 2-5 लाख उधार घ्यायचे आणि पुढच्या वर्षात 2, 4, 5 महिन्यात जशी रक्कम येईल तशी ती परत करून टाकायची. असं करत आम्ही हे दिव्यांगांचं काम उभारलं आणि पहिल्या 2 वर्षातच इतर राज्यातून मुलं यायला लागलीत. तेव्हा आम्हाला लक्षात आलं, की भारतातली ही पहिली आणि एकमेव संस्था आहे, जी दिव्यांगांचं उच्च शिक्षण, कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं ट्रेनिंग यासाठी फ्री आणि हो. रेसिडेन्शियल सुविधा ते उपलब्ध करून देते. आणि अशा बाकी आणि प्रकारे निशुल्क. अपंग मुला-मुलींचं काम सुरू झालं. मला यामध्ये विचारायचं आहे, की या तुमच्या कार्यासाठी तुम्हाला अनेक पारितोषिकं मिळाली, अनेक अवॉर्ड्स मिळाले. म्हणजे अशा लोकांनी खूप कौतुक केले, भाषणांना बोलवलं, गेस्ट तुम्ही राहिला. परंतु तुमचं खरं प्रशस्ती पत्रक कुठलं आहे? मला आधी, आजही आणि कायमसाठी मला हां. खरं प्रशस्तीपत्रक हा ही मुलं जेव्हा खूप छान विकसित होतात ना, त्यांच्या हं. जीवनात सुंदर जगायला लागतात, त्यावेळेस ते मला येऊन चक्क मिठी मारतात, माझ्या पायावर डोकं ठेवतात आणि ते जेव्हा हे सांगायला येतात ना, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये जी चमक, जो आनंद आणि जे अश्रू असतात ना, मृदुलाताई, त्याच्या इतकं हं. जगात काहीच मोठं नाहीये, मी सुख, तुम्हाला सांगतो. सुख नाही. मला आणि हो, तुम्ही अनुभवून बघा ना जरा, आता माझं तुम्ही सगळे हो, ऐकतायत ना, हो. मला किती छान वाटत असेल. तुम्ही तुम्ही विचार करा, मला किती छान वाटत असेल. सुख कशात आहे, हे ते याच्यामध्ये आहे हे मी समजू शकते. पण म्हणजे इतरांना जसा स्वतःच्या परिवाराचा विचार असतो तसा अर्थात तुम्हालाही तुमचा परिवार आहे. तर मग कसं मॅनेज करता सर? अ, माझ्या आईसोबत राहतो मी, माझी पत्नी, हं, माझी मुलगी आहे ओवी, माझी पत्नी हं, मानसी हं, आणि माझा मुलगा आहे श्लोक. तो 7 हं, वर्षाचा आणि मुलगी 13 वर्षाची आहे. हं, मी काय केलंय, हं, दैनंदिन गरजा माझ्या कुटुंबाच्या उत्तम भागतील, एक चांगलं जीवन जे आपण हेल्थी लाईफ म्हणतो, एक चांगलं हं, शिक्षण माझ्या मुलांना मिळेल, एवढी हं, व्यवस्था मी माझ्या कुटुंबाची दर महिन्याला करतो. मी हं. अपरिग्रहाचं जीवन जगणार. म्हणजे काय? मी कुठलाच संग्रह करणार नाही. म्हणजे मी डिपॉझिट करणार नाही, मी बँकेत पैसे ठेवणार नाही, मी कुठली प्रॉपर्टी घेणार नाही, माझ्या मुलांसाठी ते ट्रान्सफर होईल असं बघणार नाही आणि काहीच करणार नाही. माझं काम आहे अच्छा. उत्तम आरोग्य, त्यांना उत्तम शिक्षण देणं, माझ्या पूर्ण परिवाराला चांगलं जीवन जगता येणं, असा मी प्रयत्न करतोय. तिसरा टप्पा जो माझ्या या सगळ्या कामाचा आम्ही घेतला तो असा आहे, हां. 2015-16 साली हं, हं, असंच एक 13-14 घरं आहेत आता भाड्याने घेतलेली वेगवेगळ्या ठिकाणी. हं, तसं मी जेव्हा हे करायला लागलो ना, हं. मला त्याची टेस्ट लागली. म्हणजे काय मला ते हां. समजलं, की काय भारी आहे. म्हणजे त्याग करणं, किती सेवा सुख करणं मिळतं याच्यामध्ये. हां. हां आणि मग मी त्याच्याकडे बरोबर आकर्षित झालो. त्या घराच्या ओट्यावर एक मुलगा बसला होता. जेवणाची वेळ होती आणि मी सगळ्या मुलांना जेवायच्या वेळेस जनरली भेटायला जातो गप्पा-टप्पा करायला. तर हं. मला तो रस्त्यात असा ओट्यावर बसलेला दिसला. झुकलेले खांदे होते. मी त्याच्या खांद्यावर फक्त असा हात ठेवला नेहमीप्रमाणे माझ्या सवयीची, की "काय रे बेटा, काय म्हणतो? कुठून आलायस? चल जेवण झालंय का जेवण कर." एवढं मी बोललो. त्याच्यानंतर दुसऱ्या सेकंदाला तो मुलगा ढसाढसा रडायला लागला. हं, आणि हं, मी हं. मी एकदम अवाक झालो, की यार हे काय होतंय? मी त्याला बोलतोय, की "अरे काय झालं? काय झालं?" आणि तो रडतोय, रडतोय. 2-3 मिनिटांनी तो शांत झाला थोडा. आणि म्हटलं, "काय झालं बेटा?" त्यानंतर त्याने जे उत्तर दिलं ना, त्यानंतर मी रडायला लागलो. ॲक्चुअली तो म्हटला, "सर मी अनाथ आहे. मला आई-वडील नाही. मी पाहिलं नाही माझ्या आई-वडिलांना आणि मी बेटा हा शब्द पहिल्यांदा माझ्या आयुष्यात इतक्या प्रेमाने ऐकला सर आणि त्यामुळे मला रडू आलं सर फार." तर मला इतकं वाईट वाटलं. म्हटलं, "छायला
इतकी एक छोटी गोष्ट आयुष्यातली प्रेमाची ती मिळत नाही यार अनाथ मुलांना. आणि मी हललो आणि मी काही विचार न करता माझ्या मनाशी एक निश्चय केला आणि एक शब्द दिला स्वतःला, की यानंतर आपल्या आयुष्यात जेवढी अनाथ मुलं येतील ना, त्यांचं मायबाप हं. आपण सगळ्यांनी व्हायचं. नंतर पुन्हा त्या प्रश्नावर मी काम सुरू केलं, की असं का होतं? हं. तर आपल्या देशात असा नियम आहे, की अनाथ मुलं ही अनाथगृहात राहतात. शासनाच्या किंवा चांगल्या सामाजिक संस्था येत. पण 18 वर्ष त्यांची वय झाली, की त्यांना तिथून नंतर. बाहेर पडावं लागतं व्हेरी गुड. हं. आणि त्यांना त्यांचं त्यांचं करावं. खरं तर तोपर्यंतही चांगलं शिक्षण मिळालं नसतं अनाथगृहांमध्ये हो, आणि हो. मुलं बाहेरून काय करत असतील आणि किती एक्झॅक्टली. भयानक आहे. म्हणजे म्हणजे हा मलाही प्रश्न खूप मला पडायचा आणि मुली पडतो अजूनही म्हणजे. मला मुली नव्हत्या भेटल्या सुरुवातीला, पण माझ्या मनात पहिला प्रश्न आला, की मुलींचं काय होत असेल? एक दिवस तुम्हाला लक्षात येतं, की आपण आता रस्त्यावर आहोत. कोणीच नाही जगामध्ये. तुम्हाला सांगतो आम्ही, मला त्यावेळेस हा मनात मनात मुद्दा आला होता. एक क्षणभर असा विचार करू आपण. आपल्याला आई आणि वडील दोघेही जर नसते आयुष्यात आले आपल्या, तर आपलं काय बरोबर. झालं असतं? खरंय. अगदी खरं. एवढं सोड. आत्ता पण असं जर आपल्याला वाटतं, की आई आणि वडील दोघंही आपल्या आयुष्यात नाहीये. म्हणजे आहेत ते आज, पण समजा नाही आहेत, तर आपलं काय होईल? आणि मी अगदी विचार खरं. केला, यार आपण काय भाग्यवान आहोत. हात-पाय, हं. डोळे, बोलता येतं, ऐकता येतं, मेंदू चालतोय आणि खरंय. सगळ्यात महत्त्वाचं आई-वडील आहेत आपल्याला किंवा होते ज्यांनी आपलं पालन-पोषण केलं. आई-वडील नाही आणि पैशाचा पण म्हणजे काही करायचं झालं तरी काहीच आपण नव्हतं. पैशाचा विचार करतो. कसं जायचं, पुढे कसं जायचं? ठीक आहेच. आणि म्हणून मग विचार केला, सगळ्या की वाटा बंद. आपल्या नंतरच्या अशा पुन्हा तेच आपण का जगतोय? जगण्याचं प्रयोजन काय आहे? उद्दिष्ट काय आहे संस्थेचं? ज्यांना सर्वात जास्त गरज आहे अशांना शिक्षण देणं. मग या बरोबर. अपंग मुलांबरोबर अनाथ मुलांनाही जोडून घेतलं. आणि त्यामध्ये काय माहितीये का मृदुलाताई? हं. कृतज्ञतेची भावना आहे. सेवा वगैरे फार नंतरचा विषय आहे. त्यांच्यासाठी उभं राहणं हे माझं हं. कर्तव्य आहे. ही सेवा हं. नाहीये. आणि पुन्हा मला इतकं मिळाल्यामुळे मला कृतज्ञता व्यक्त करण्याचं ते एक माध्यम आहे, असं आम्ही सगळे हं. मानतो. अगदी, आणि अगदी खरं. त्याच्यातून हे काम वाढत गेलं आणि अनाथ मुलांबरोबरचं काम अजून वेगळं आहे. हं. हो. अनाथ मुलांचं काम असं आहे, अगोदर त्यांना स्वीकारणं, ठीक आहे? दुसरं त्यांना प्रेम देणं आणि हं. निर्व्याज, निस्वार्थ प्रेम देणं, निस्वार्थ. पेशन्स ठेवणं. पेशन्स म्हणजे हं. काय तुम्हाला सांगतो. हं. त्यांच्यानं चुका होतात. ते हं. चुकतात. साहजिक आहे. अहो तुम्ही आम्ही चुकतो आपल्याला इतके संस्कार आणि काय-काय मिळून सुद्धा. बरोबर? हो, त्यांना हो, काहीच हो, मिळालं नाही. ते चुकतात. हो. ठीक आहे. त्यांना हं. माफ करायला लागतं. आणि हं. नंतर सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो. तुम्हाला माहिती आहे का? हं. या मुलांवर पहिली गोष्ट कोणी विश्वासच नाही ठेवत. त्यामुळे त्यांना बरोबर. काम हो. काम मिळत नाही. बघा ना तुम्ही. मी हां. अनाथ आहे. मी पै काम मागायला गेलो आणि मी हां. म्हटलं, की "मला काम द्या." ते म्हटले, "ठीक आहे, देऊ." मग ते पहिला प्रश्न विचारतात, "आई-वडील कोण?" मग मी सांगेल, "मला आई-वडील नाही." तर लगेच समोरच्याच्या मनात प्रश्न येतो, की काही अडचण आली तर आपण कोणाकडे हं. जायचं? त्यामुळे या हं. मुलांना काम मिळत नाही. मग आम्ही काय करतो, त्यांना हं. शिक्षण देतो, काही ट्रेनिंग्ज देतो त्यांच्या कलेप्रमाणे. काही गव्हर्नमेंट ऑफिसर्स सुद्धा होतायत. हं. बाकीचे हं. स्किल्समध्ये जातात आणि त्यांना हं. आम्ही हे जॉब मिळण्यासाठी सपोर्ट सिस्टम काय, "अरे, माझी मुलं आहेत." म्हटल्याबरोबर समोरच्याला विश्वास वाटतो आणि त्यांना काम हं. मिळतं. ठीक आहे? इथे मला एक टेक्निकल तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे हा आपल्या इंटरव्ह्यूचा भाग होऊ शकतो किंवा नाही हो, होऊ सांगा शकत. ना. पण जसं आपण जॉबबद्दल तुम्ही विचारताय. मध्ये माझ्या मनात काय विचार आला होता, की एखाद्या व्यक्तीला परदेशात नोकरी, आता तुम्हाला पाहते मी इतक्या अनेक कंट्रीज आहेत, की तिथे लेबर क्लासच्या अनेक नोकऱ्या आहेत. हं. अनेक परदेशात देखील जाऊन काम करतायत, छोटे-मोठे जॉब का होईना. तर अशा वेळेस ह्या मुलांना पासपोर्ट किंवा व्हिसा मिळण्यात काही अडचणी येतात का? किंवा जॉबच्या संदर्भात? हो, ॲक्चुअली त्यांना अनाथगृहातून बाहेर पडतानाची सर्टिफिकेट मिळतानाच खूप अडचणी येतात. पण एक्झॅक्टली मला वाटलं सर याच्यावरती काहीतरी करणं खूप गरजेचं आहे. कारण आत्ताशा तिथे त्याच्यावर अजून जरा काम जॉब सुरू झालंय. अपॉर्च्युनिटीज आपण क्रिएट करू शकतो. आत्ताशा त्याच्यावर काम सुरू झालंय चांगलं आणि हं, हं. बऱ्यापैकी सहज होतंय, पण तरी अडचणी आहेत, पण त्या सुटतील आणि हं, त्यामुळे हं. ती मुलं तेही करू शकतील. पण मुळात असं आहे, हं. बाहेर जाऊन काम करायला जी मानसिकता, जे स्किल्स, जे धाडस हेच तयार झालेलं नसतं. आम्ही काय करतो त्यांना आत्ता तरी गव्हर्नमेंटमध्ये किंवा प्रायव्हेटमध्ये त्यांना जॉब मिळवून देणं, व्यवसायाला लावणं असं करतो. आणि दुसरं सगळ्यात छान काम आम्ही आता करायला घेतलंय,
4 वर्षापासून. नंतर ना त्यांची आम्ही लग्न करतो. नाहीतर लग्न पण लवकर होत नाही माहितीये का? कारण लग्नात पुन्हा प्रश्न हाच विचारतात, आई-वडील कोण? आणि सांगता नाही येत तेव्हा विश्वास नाही ठेवला जात. आता म्हणतो आमची मुलं आहेत. ठीक आहे ना? तर आता त्यांची लग्न होतात आणि लग्न झाल्यानंतर ज्या मुली सासरी जातात, त्या मुली दरवर्षी माहेराला म्हणून आपल्याकडे वर्षातून 2 वेळा येतात. बाईला माहेर पाहिजे ना. कुठेतरी एक जागा हवी, तर त्या येतात. अगदी छान. ह्या पद्धतीने हे अनाथ मुलांचं माझ्या हातात तुम्ही हा दोरा बघताय. 10 दिवसापूर्वी माझ्या एका अनाथ मुलीचं आम्ही लग्न लावलं. हां. तिला ती तलाठी झाली. गव्हर्नमेंटची एक्झाम पास होऊन ₹30,000 पगार सुरू झाला. तिने पहिला पगार संस्थेला दिला ठरल्याप्रमाणे आणि तिला मग मुलगा शोधून तिचं लग्न झालं आणि मी कन्यादान केलं. तर त्याच्या हा दोरा आहे. तर अमितजी, आता आपण बघितलं की हे कार्य खरोखरच अतिशय अप्रतिम आहे, धाडसाचं आहे आणि आज खरं तर आपण यांचं ऐकलं, भारावून गेलो. थोड्या वेळासाठी आपण भारावून जाऊ आणि थोडंसं बाहेर पडलो की हे विसरून जाऊ. तर हा भारावलेपणा तुम्ही सोडू नका आणि खरोखरच लोकांनी या संदर्भात नाळ जोडली पाहिजे आपल्या या कार्याला. या संदर्भात तुम्ही काय हां, हां. दिवस दिवस उलटून जातात, आठवडे उलटून जातात आणि मग कुठेतरी दीपस्तंभ, मनोबल, यजुर्वेंद्र कुठेतरी मनात राहतात. आदर हो. राहतो, पण आपण कार्य करत नाही. अशा अशा हं. लोकांसाठी मला फक्त एकच हात जोडून विनंती करायची आहे, की मनोबल, दीपस्तंभ नाही तर हा जो प्रकल्प घेतला आहे, हा एशियातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. आपण एक खूप मोठं रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स या सगळ्या मुलांसाठी करतो आहे. अहो विचार करा ना, आज आपल्याला यजुर्वेंद्र सांगत होता 13, 14, 15 अशा भाड्याच्या घरात हे मुलं राहतायत. हे असं करण्यापेक्षा आपल्याला जमीन मिळाली आहे. अगदी 3 एकर जमीन मिळाली. तिथे हे सगळे हॉस्टेल्स बनणार, ट्रेनिंग सेंटर्स बनणार आणि इथे आपल्याला लागणार आहे तो फक्त निधी, पैसा. आणि 10-12 करोड रुपयाचा आपल्याला निधी उभा करायचा आहे. आणि आज मला माहिती आहे, मी बाहेर आहे. अमेरिकेत असणार आहे, कॅनडात असणार आहे, युरोपमध्ये असणार आहे. खरंच हा निधी काही मोठा नाहीये. तर ज्यांनाही असा असा निधी उपलब्ध करून द्यायचा आहे, त्यांनी मला, मृदुला, आपणास किंवा यजुर्वेंद्रला या कार्यक्रमाच्या नंतर आम्ही सगळ्यांचे ईमेल ॲड्रेसेस, सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण शेअर करणार आहोत. तुम्ही कृपा करून हा विचार नक्की आपल्याकडे ठेवा आणि हे नुसता विचार ठेवू नका. माझं ऐकाल तर एक करा. तुमचा कोणी ना कोणी नातेवाईक, कोणी ना कोणी मित्र, सखा, बंधू भारतात असेल, मुंबईत असेल, पुण्यात असेल. अहो त्याला जर का 1 दिवस जळगावला पाठवू शकलात, तर खूप छान होईल. त्यांना बघू द्या. आपण म्हणतो ना सीइंग इज बिलिव्हिंग. त्यांना खरंच जाऊन बघू द्या, की ती बिल्डिंग कशी कशी बनते आहे. हे मुलं कसे जगतायत. यजुर्वेंद्रचा दिवस कसा चालू होतो, कसा संपतो, हे सगळं त्यांना अनुभव करू द्या. मला नक्की 100% खात्री आहे, की जसं माझ्या मनात पूर्णपणे परिवर्तन झालं होतं, आज मृदुला मला आपल्या डोळ्यात ते दिसतंय, की तुमच्या डोळ्यात ते परिवर्तन हो. होताना मला दिसतंय. तुमच्या सगळ्यांचं तसं होईल. ही एक मला प्रार्थना करायची. नहीं तो इस जिंदगी का फलसफा क्या होगा? पैदा हुए, पैसा कमाया, बच्चे पैदा किए और मर गए. यजुर्वेंद्र एकटा निघाला होता. ते या सगळ्या वो तो अकेला ही चला था जानिब मंजिल मगर हम साथ आएंगे और कारवा और आगे बढ़ेगा. आगे बढ़ता जाएगा. ऐसा कहा है ना वो मूवी में कहा है शाहरुख खान ने तो उसके पहले के डायलॉग मुझे पता नहीं लेकिन उसका लास्ट वर्ड सेंटेंस ऐसा है यदि आप सच्चे दिल से कुछ चाहो तो सारी कायनात तुम्हारे पीछे आती है. इच्छा. तर त्याचं मराठीतून असं आहे वेगळा अर्थ तुम्ही जर निस्वार्थ काही काम कराल आणि त्याच्याने जर मानवतेचं कल्याण होणार असेल तर माणसंच नाही निसर्ग पण तुमच्या सोबत येतो. मी तुम्हाला सांगतो एकही स्वप्न बघितलेलं आमचं खाली जात नाही. प्रत्येक गोष्ट पूर्ण होते. यजुर्वेंद्रजी, आता मी बघते की तुमचं आयुष्य नावाप्रमाणेच तुम्ही समर्पित केलं. तुमच्या आयुष्याचा यज्ञ केला. जसं तुम्ही म्हटलं की हे जी दुःख आहेत, ही वंचित मुलं आहेत, त्यांना आधार देताना तुम्हाला खूप आनंद वाटतो. तर या आनंद देणाऱ्या काही यशस्वी गाथा असतील, त्या आम्हाला ऐकायला आवडेल, कारण की आम्हालाही त्याच्यातून खूप आनंद मिळेल. नक्की, नक्की. किती गाथा आहेत. जवळपास 250हून अधिक मुलं-मुली जी दिव्यांग आहेत, अनाथ आहेत, ही आता वेगवेगळ्या पदांवर काम करतायत. आणि अशा पदांवर की आजपर्यंत देशात या पदांवर कधी दिव्यांग अनाथ मुलं गेलीच नाहीत. एक मुलगी आमची
असिस्टंट कमिशनर इन्कम टॅक्स आहे, कम्प्लीट ब्लाइंड आहे, काहीच दिसत नाही. आणि आता असिस्टंट कमिशनर इन्कम टॅक्स UPSC परीक्षा पास होऊन ती काम करते. माझा एक मुलगा, त्याला दोन्ही हात नाही आहेत इथून आणि दोन्ही पाय पण नाही आहेत मांडीपासून, आणि तो आता कोऑपरेटिव्ह ऑफिसर म्हणून नांदेडला काम करतोय. त्याचे वडील पुजारी आहेत किनवटला. 3,000 रुपये फक्त मिळतात एका खेड्यामध्ये आहेत, आणि हा मुलगा आता कोऑपरेटिव्ह ऑफिसर झालाय. धुणं भांडी करणाऱ्या एका बाईची माझी मुलगी ही आता पोलीस इन्स्पेक्टर आहे. माझा एक मुलगा ब्लाइंड आहे आणि तो अनाथ पण आहे, त्याला आई वडील नाही, आणि तो बँक प्रोबेशनरी ऑफिसर झालाय, तो यवतमाळला काम करतोय. माझी एक मुलगी, तिला एक हात आणि एक पाय आहे आणि ती आदिवासी आहे, आणि पुन्हा तिची उंची 3 फूट आहे, शरीर किडकिडीत आहे. तिला मराठी भाषा बोलणं सुद्धा चॅलेंज होतं. 11वी नंतर आपल्याकडे आली, 5 वर्ष राहिली. तुम्हाला सांगतो, ग्रॅज्युएट झाली आणि MPSCच्या मंत्रालयाच्या परीक्षेत पास होऊन आता मुंबईला मंत्रालयात आहे, उद्योग व कामगार विभागामध्ये. मी तुम्हाला सांगतो, ही पदं कदाचित थोडी छोटी वाटतील, पण मी तुम्हाला सांगतो, ती काय मोठं परिवर्तन त्यांच्या आयुष्यात आहे. त्यांच्या पिढ्यांनी कधी असं स्वप्न पाहिलेलं नव्हतं. आणि याचा उद्देश असा आहे, जसं पूर्वी महिला शिकायच्या नाहीत फार, मग 1960 मध्ये काही महिला ग्रॅज्युएट झाल्यात, हो ना? आणि आज 40 वर्षांनी, 50 वर्षांनी असं आहे, की आज जवळपास अर्ध्या मुली ज्या शाळेत जातात त्या ग्रॅज्युएट होतात. तर अशी सुरुवात व्हावी लागते, तर ही सुरुवात आपल्या देशात आता झाली आहे. माझी एक मुलगी ही कलकत्त्याची आहे, ब्लाइंड आहे, आई वडील नाहीये, आणि ती बँकेत जॉब करते. तिला आम्ही बँकेतला मुलगा शोधला आणि तिचं लग्न आता लावून दिलंय. आणि कुठून लागलं लग्न? तर आमचे एक डोनर आहेत, त्यांच्या मुलीचं लग्न झालं. त्यांनी त्यांच्या मुलीला लग्नात येताना लोकांनी गिफ्ट आणू नका असं सांगितलं, मात्र पैसे घेऊन ये असं सांगितलं. आणि तुम्ही जमवलेले आणलेले पैसे आणि आम्ही काही पैसे टाकू, आणि हे सगळे पैसे आपण दीपस्तंभ मनोबल मधल्या दिव्यांग अनाथ मुलांसाठी देऊ, असं त्यांनी केलं. आणि त्या पैशातून या आपल्या एका लेकीचं लग्न पूर्ण झालं. ठीक आहे. तर अशा सगळ्या स्टोरीज आहे. माझा एक मुलगा आहे, आंध्र प्रदेश मधला आहे, आणि या मुलाला 4 वर्षाचा असताना आई वडील दोघं वारले ऍक्सिडेंट मध्ये, मजूर होते. तो खेळत खेळत बसून असा ट्रेन मधून मुंबई आला, अनाथगृहात राहिला, नंतर 2 चांगल्या संस्था, भल्या व्यक्ती भेटले, त्याचं थोडं पुढचं शिक्षण झालं. हा आपला मुलगा आता गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज कराड मधून 7.9 CGPA ने बीटेक झालाय, इंजिनियर. वा. आणि त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे, मृदुलाजी, हम्म. त्याला दोन्ही हात सुद्धा नाहीयेत लहानपणापासून. इलेक्ट्रिक वायर पकडल्याने लहानपणीच त्याचे हात कापावे लागले. अशा सगळ्या स्टोरीज आहे. मी किती स्टोरी तुम्हाला सांगू. मोहम्मद नावाचा काश्मीरचा मुलगा आहे आमचा, तो प्रॉव्हिडंट फंड डिपार्टमेंटला जॉब करतोय आता, ब्लाइंड आहे कम्प्लीट. भारतातल्या 18 राज्यातली मुलं आपल्या बरोबर शिकतायत, एकच संस्था ही असल्याने. काही ऑनलाईन आहेत आता, कारण हे सगळं कोविडचं होतं. आणि या सगळ्या मुलांमध्ये तो देण्याचा भाव येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, ते संस्कार रुजवतो. काय मागतो आम्ही माहितीये, की एक पगार द्यायचा, त्यानंतर दरवर्षी थोडा थोडा निधी द्यायचा, आणि असं बघायचं की त्यांच्या आयुष्यात ते या पद्धतीने किमान 100 मुलं उभी करू शकतील. हीच गुरुदक्षिणा, हीच कृतज्ञता त्यांच्याकडून निर्माण होते, प्रत्यक्ष कृतीत येते. अशा प्रकारच्या सगळ्या सक्सेस स्टोरीज. 11 मुलं माझी PhD करतायत दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये आणि म्हैसूर युनिव्हर्सिटीत, जे 100% ब्लाइंड आहे. वामिका नावाची माझी मुलगी फरीदाबादची, ग्रॅज्युएशनला 94% मार्क, तिला ब्लाइंड आहे ती, आणि ती आता UPSC करते. पुढच्या 2 वर्षात ती IAS होईल. माझ्या 4 मुली आहेत, ज्या आता UPSC मेन्स दिल्या, त्यांनी प्रिलिम क्वालिफाय झाल्या. 4ही ब्लाइंड आहे, एक ऑर्थोपेडिक आहे, एक राजस्थानची आहे, एक कर्नाटकची आहे. असं तुम्हाला काय काय सांग. खरंय. म्हणजे मला त्या दिवशीच वाटत होतं, की आपण छोट्या छोट्या गोष्टीचं दुःख करतो. ही जी अंध मुलं आहेत, त्यांनी आपण ती कविता आहे, की देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर म्हणजे प्रकाश सूर्य देतो.
अरे ही मुलं आयुष्यभर बघू शकत नाही. म्हणजे यांना जर का बघायचं असेल तर दुसरा जन्मच घ्यावा लागेल. याच्यासारखं दुःख दुसरं कुठलं असू शकतं आयुष्यामध्ये. आहे की नाही? तुम्ही आम्ही म्हणतो की किती सुंदर दिसतेस तू, है ना? हां. अरे मला जर डोळेच नाही तर तुम्ही हां. सुंदर दिसताय त्यालाही अर्थ नाही आणि मला सुंदर काय तेच माहिती नाही. किती म्हणजे याला माझ्याकडे शब्दच नाहीये. आणि म्हणून मला कायम वाटतं, की आपल्यात ही कृतज्ञता जागली पाहिजे, की हे सगळं मिळालंय. तर आपण आपल्या आयुष्यात प्रगती केलीच पाहिजे. पैसा कमवावा, सगळं करावं, पुरुषार्थ आहे तो. पण ही एक जाण ठेवावी, की ज्यांना हे मूलतः मिळालेलं नाही, त्यांच्या सोबत आपण उभं राहिलं पाहिजे. आणि ते नाही केलं तर त्याला मराठीमध्ये एक शब्द येतो आहे कृतघ्न असणं. निसर्गाप्रती, समाजाप्रती कृतज्ञ असणं. 2 ओळी मला हिंदीतल्या खूप आवडतात. हं. खुद की संतान के लिए तो जानवर भी कुर्बानी दे देते हैं. खुद की संतान के लिए तो जानवर भी कुर्बानी दे देते हैं. सच्चा मानव तो वही कहलाता है, जो दूसरों के लिए भी अपना जीवन समर्पित करे. वाह! मला सांगा, आपण माणूस आहोत याची अत्यंत व्यवच्छेदक लक्षण ज्याला म्हणतात फार चांगल्या मराठीत. काय आहे ते लक्षण माहिती आहे? की जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराच्या पलीकडे जाऊन निस्वार्थ काहीतरी करतो, तेव्हा आपण माणूस होतो. नाहीतर आपण प्राणीच असतो. बघा ना तुम्ही, प्राण्यांचं पहिलं वैशिष्ट्य काय? ते अगोदर स्वतःचं पोट भरणार. म्हणजे एखादा माकड असेल आधी तो खाणार, मग माकडिणीला देणार, ठीक आहे ना? आणि मग त्याच्या पिल्लांना देणार. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही असं बघितलंय का एखाद्या माकडाने त्याच्या आजूबाजूच्या 10 झाडांवरच्या माकडांसाठी काहीतरी खाणं आणलंय आणि समाजसेवा करतोय, असा एकही प्राणी करत नाही. फक्त माणूस हा प्राणी असा आहे ज्याला ही बुद्धी, क्षमता, भावना दिली आहे. जे त्याचा वापर करतात तेच माणसं होतात असं मला प्रामाणिकपणे वाटतं. जे ते नाही अगदी खरं. वापरत ते प्राण्यांच्या बरोबरीचे असतात असं माझं आणि आम्ही सगळे जे काम करतोय त्यांचं होऊ नये म्हणून जास्तीत जास्त हे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अगदी खरं. पण आता हे सगळं करताना तुम्हाला खूप मोठे चॅलेंजेस येत असतील. अनेक निराशेचे प्रसंग येत असतील. आहे ना? प्रत्येकच जे दिसतं तसं नसतं आणि इतक्या मुलांना सांभाळणं हे पण खूप कठीण आहे. तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल, की कसं हे सगळं मॅनेज करता तुम्ही? काहीही काम करायचं असले जागा लागते, माणसं लागतात आणि पैसे लागतात. ठीक आहे? याच्याहून जास्त चॅलेंज अजून एक असतं ते या कामामध्ये अशा प्रकारच्या क्रॉनिक डिसॅबिलिटीतल्या मुलांना त्यांचं व्यक्तिमत्व घडवून, त्यांच्या अडचणींचा एक्सेप्टन्स तयार करून, काउन्सिलिंग करून, प्रोफेशनल ट्रेनिंग देऊन, त्या प्रकारचं वातावरण तयार करणं आणि त्यांना हायर एंडला घेऊन जाणं हे फार चॅलेंजिंग आहे. पुन्हा त्यांनी सक्सेसफुली ते काम करणं याच्यासाठीचे पण ट्रेनिंग आम्ही घेतो. म्हणजे एखादी व्यक्ती अधिकारी झाली किंवा व्यवसाय करते, तिथे पण ते त्यांनी नीट करावं याच्यासाठीचे ट्रेनिंग घेणं, त्याचा फॉलोअप घेणं, त्यांच्या पाठीशी राहणं, हे एक चॅलेंज असतं. हं. अ, पहिलं मी जे म्हटलं की जागा नसते, तर आम्हाला रतनलाल सी बाफना या फार मोठ्या एका व्यावसायिकाने, फार ग्रेट व्यक्ती आहे. त्यांनी 3 एकर हो. जागा आणि तर आम्ही मग तो राष्ट्रीय प्रकल्प करायला घेतलाय आता, जिथे 300 मुलांचा निवासी प्रकल्प तो असेल. हं. एकाच ठिकाणी त्यांना सगळ्या सुविधा मिळतील आणि देशभरातले दरवर्षी 300 मुलं उच्च शिक्षण, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजी ट्रेनिंग असं हं. सगळं करतील. हं. दुसरी अडचण आमच्या समोर होती ती म्हणजे माणसांची. ती माणसं घडवावीच लागतात कारण याच्यातली तयार माणसं मिळत नाहीत. अजूनही असं आहे, की आम्ही उत्तम पगार देतो. का? हं. कारण वंचितांसाठी काम करणारे व्यक्ती वंचित नको, ही संस्थेची हं. आमची धारणा आहे. ठीक आहे. अगदी खरं दुसरी आहे. गोष्ट दुसरी गोष्ट सोशल वर्क शुड बी डन व्हेरी प्रोफेशनली अँड सिस्टमॅटिकली आणि ते जर करेक्ट. करायचं असेल तर तुम्हाला ताकदीची आणि स्किलफुल माणसं पाहिजेत आणि त्यांना चांगले पगार पाहिजे. आम्ही ते हं. करतो कारण क्वालिटी शिवाय ती मुलं आयुष्यात प्रगतीच करणार नाही. तिसरी पण तरीही आम्हाला माणसं आता मिळत नाही. कारण या क्षेत्रात काम करायला लवकर लोकं तयार नसतात. ठीक आहे. मग आम्ही व्हॉलंटिअरिंग काढलंय. काही लोकं महिनाभर येतात, काम करून जातात. काही महिन्यातून 2-2 दिवस येतात. असंही करतोय. तिसरा भाग पैशांचा आहे. असं म्हणतात पैशांशिवाय काही होत नाही. माझा वेगळा अनुभव आहे.
आमची स्टाईल अशी आम्ही आधी काम सुरू करतो आणि पैसे येत जातात. माझा चांगुलपणावर खूप विश्वास आहे. तुम्हाला सांगतो संस्थेकडे एकही रुपया नाही आणि तरीही उद्या जरी अजून 40 मुलं आलीत ना, आम्ही नाहीच म्हणत नाही. आम्ही म्हणतो या बघू काय करायचं आणि आम्ही लोकांसमोर जातो. लोक काही ना काही कुठून तरी मदत येते. हं. फक्त आता काय एका व्यक्तीला 80,000 खर्च असतो मुलाला 1 वर्षाचा. मग आम्ही तसे एक मुलाचं पालकत्व शोधतो. कोणी 2-5 हजार रुपये देतं तेही घेतो. हं. असं करत ते काम चाललंय. बांधकामासाठी जरा मोठा निधी पाहिजे म्हणून जास्त चॅलेंज आलंय. 1 वर्ष पण. 1 वर्षात ते पूर्ण होईल. हं. भारताला हं. अभिमान वाटेल. तुम्ही जेवढी लोकं भारताच्या बाहेर पण आहेत ना आणि भारतात हं. राहणार आहेत, तुम्हाला अभिमान वाटेल की आमच्या देशात या प्रकारची संस्था अशा प्रकारच्या देशातल्या दिव्यांग अनाथांसाठी इतकं सुंदर काम करते, असा अभिमान वाटेल अशी संस्थेचं बांधकाम चाललंय. तुम्ही जर एखादं काम सुरू करता आहात आणि ते काम सुरू केल्यानंतर तुमच्या वाटेत जर अडचणीच येत नसतील, तर समजून घ्यायचं तुमचा मार्ग चुकलाय किंवा काम चुकलंय किंवा तुमचं काम छोटं. अगदी खरं आणि आहे. जर तुमच्या कार्यामध्ये जर महान अडचणी येत असतील, तर समजायचं तुमचं काम महान असणार आहे. कुणाला इच्छा होतेय, कुणाला आपल्या आयुष्यात वेगळ्या स्तरावर जायचंय, त्यांनी जरूर या. आपण सगळे सोबत काम करू आणि जो तसेच ज्योत लागतात जीवन अधिक सुंदर करूयात आणि अधिक अर्थपूर्ण करूयात. आपलंही आणि इतरांचंही. म्हणजे जगायचं कसं? रडत-रडत, कणत-कणत की हसत-हसत? अतिशय सुंदर असं तुम्ही बोललात. तुम्ही काय किंवा तुमचं हे काम काय? हे एक प्रकाशाचं बेट आहे. तुम्ही कर्मवीर आहात आणि हजारो मुलांसाठी तुम्ही दीपस्तंभासारखे आहात. तुम्ही प्रकाश देताय आणि तुमचं हे झपाटलेपण असंच राहो. त्याच्यासाठी देव तुम्हाला आयुरारोग्य देवो, उत्तम आयुष्य लाभो. हे अनेक लोकं तुमच्याबरोबर येवोत. तुम्ही खऱ्या अर्थानं कर्मवीर आहात. खूप 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 धन्यवाद. धन्यवाद. आपले सगळ्यांचे आभार. तुमचे विशेषतः आभार. नाही, माझे काय. धन्यवाद.